जाधव सर, आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि आता काय काम राहिलेलं आहे? किती मॅट आणि किती माती विभाग असणार आहेत आपल्याकडे? दोन समोरच्या साईडला दोन मॅट विभाग आहेत. फिनिशिंगची वर्क कार्पेट वगैरे मीडिया सेटअप हे सेटअप झालेला आहे. धन्यवाद. आज संपूर्ण फायनल होईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण बघायला मिळेल आणि सर्व सहकारी मंडळ आहेत, ग्रामस्थ आहेत, खूप मोठे सहकार्य करत आहेत. धन्यवाद. मग वस्ताद, जोरात तयारी? कुठं गायब गेलता? काय फिरलो इकडे तिकडे थोडं महाराष्ट्रभर म्हणलं. अंतिम टप्प्यात आली म्हणा तयारी? अंतिम टप्प्यात आहे, तयारी जोरदार आहे. तर अशा पद्धतीनं आणि इकडं मातीचं काम पण झालेलं आहे. तिकडं माती, इथं माती आणि इथं मध्ये मॅट असणार. भरपूर पब्लिक बसू शकते, भरपूर. माती लाल आहे, त्यात गेरुळ टाकल्यागत. चांगली ओरिजिनल माती आहे, चांगली माती मिळाली यांना. तर इथं बसण्याची व्यवस्था असणार आहे प्रमुख पाहुण्यांना. ग्राउंड तयारी जवळपास जवळच चालू आहे, काम संपत झालेलं आहे. शेवटचे काही तास राहिलेले आहेत, काही तास राहिलेले आहेत आणि आम्ही सगळेजण उत्सुक आहेत या अधिवेशनासाठी. रात्रंदिवस मेहनत केलेली आहे. बाकीचे सहकारी आहेत. जे ग्राउंडचं काम झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भूतन भविष्याची महाराष्ट्र केसरी होईल कुस्तीची स्पर्धा आपल्या वाघोलीमध्ये रामकृष्ण अण्णा सावंत पाटील यांच्या आयोजनामधून होत आहे. सर, आता हे 3 स्टेज केलेलं आहे, हे वेगळं स्टेज, हे वेगळं स्टेज, पलीकडलं स्टेज. तर काय कोण कोण असणार आहेत पाहुणं? तिथं जे महत्वाचा सेंटरचा स्टेज आहे तिथं व्हीव्हीआयपी प्रमुख पाहुणे असणार आहेत आणि जे बाजूचे 2 स्टेज केलेले आहेत त्या स्टेजच्या ठिकाणी जे निमंत्रक पाहुण्यांसोबत जे येणार आहेत नेते मंडळींसोबत त्यांच्यासोबतचे सहकारी तिथे असणार आहेत आणि खालच्या बाजूला जे गाड्यांचं ते बक्षीस वितरणाचे हे आहे, खाली ते गाड्याचे लागणार आहेत. आणि पलीकडला आहे ते पलीकडचं पण तसाच असणार आहे. जे प्रमुख पाहुण्यांसोबत आलेले असणार नगरसेवक जे काही पदाधिकारी असतील पदाधिकाऱ्यांसाठी ते स्टेज केलेले. धन्यवाद. ओके सर.